स्थळी अधिवेशनाचा 4था दिवस आहे. तुम्ही पुण्याचं प्रतिनिधित्व करता. तुम्ही नसरापूरच्या घटनेच्या बाबतीत त्या कुटुंबियाला सांत्वनपर भेट दिली होती. आता तो निकाल आज लागण्याची शक्यता आहे. काय सांगाल त्याला? मुळामध्ये आता दोषी धरलेला आहे, परंतु नेहमीच असं असतं की क्रिमिनल केसमध्ये किंवा कुठल्याही केसमध्ये निकालपत्र तयार करण्यासाठी न्यायाधीश महोदयांना वेळ द्यावा लागतो आणि म्हणून त्याच्या आधी त्यांचं निकालपत्र जरी तयार असेल तरी ते 2 टप्प्यामध्ये निकाल जाहीर करतात आणि एक पहिलं दोषी ठरवतात आणि नंतर त्याच्याबद्दलचा तपशील समोर येतो. त्यामुळे त्यात काही चुकीचं झालंय असं मला अजिबात वाटत नाही. ते योग्य झालेलं आहे आणि अगदी योग्य प्रकारची शिक्षा माननीय न्यायाधीश महोदय देतील अशी मला खात्री आहे. पुण्याचे अनेक प्रश्न येत आहेत. तुम्ही आता या अधिवेशनामध्ये कुठले तारांकित प्रश्न? नाही, आता आज आमच्याकडे हे आहे, लक्षवेधी आहेत, फुगेवाडी मधल्या प्रश्नावरती आहे किंवा आता बाकीचे सगळे अपघाताच्या वरती आज चर्चा झाली. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये त्याच्याबद्दल लोक अदालत घेतली होती आणि ज्या वेळेला लोकांना प्रवास करायचा असतो पण वाहनं नसतील तर वाहनं कशी उपलब्ध करून देता येईल याच्यावर परिवहन विभागाने फार चांगलं उत्तर दिलेलं आहे. आरोग्याच्या प्रश्नावरती काल बालमृत्यूंवर चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे एक एक मुद्दे आता तर 3-4 दिवसच झाले, तर पुढच्या 5-6 दिवसामध्ये अनेक मुद्दे येतील असं मला वाटतं. पुण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न अतिशय म्हणजे धोकादायक वळणावर येऊन पोहोचलेला आहे. त्या संदर्भात काय उपाय? त्याच्या संदर्भात आता सभागृहामध्ये ज्या चर्चा होतील त्यामध्ये एक एक निर्णय घेऊ, पण एक पुण्यासाठी सुद्धा कृती आराखडा सरकारने तयार केलेला आहे. आधुनिक केसरी संवाद साधल्याबद्दल ताई धन्यवाद.